कशा प्रकारची कारवाईची मागणी करा, जबाबदार कोण आहे ताई? ताई जबाबदार कोण आहेत? राजीनामाची मागणी एक व्यक्ति की जान 60 की जान ये साइड से काय तुमची मागणी ताई? काय काय सांगणार या घटनेचे? वडपिसांना येऊ नका ते उत्तर देत आहेत. ऐका ऐका. आणि दुर्दैवी घटना घडली आहे इथे. आरोप प्रत्यारोपाचा काही संबंध नाही, त्यामुळे जरा शांततेने घ्या. ही काय आनंदाची बातमी नाहीये, त्यामुळे असं त्यांना एकदम कोंडीत ते उत्तर देतायत ना, हा बोलतायत ना. थांबा ना जरा, थोडासा प्लीज माहिती तर घेऊ दे. घटनाबद्दल काय सांगणार? एवढी दुर्दैवी घटना आहे. वॉर्ड ऑफिसर म्हणून त्यांनी जबाबदारी टाळली नाहीये, आले. आणि दुसरी गोष्ट, जाळ्यांमध्ये इंटरलॉक झाकणाच्या वर जाळ्यांच्या नाही असं नाही चालणार. जाळ्यांच्या इंटरलॉक जाळी होती ती का नाही लावली? हा तिथला असलेला कॉन्ट्रॅक्टर किंवा तिथल्या असलेल्या जे काही अधिकार त्यांनी काय केलं हा प्रश्न आहे. आणि दुर्दैवी मृत्यू आहे म्हणून पाहणी करायला आलोय. नाराजगी आहे लोकांमध्ये, नाराजगी आहे ताई. लोकांमध्ये नाराजगी. मुळात ही सगळी लोकांची सुरक्षितता वाऱ्यावर लागली आहे. गेल्या 4 वर्षात प्रशासनात होतं, आम्ही कोणीच नव्हतो. आणि त्याच्यामुळे जो अंकुश वॉर्ड ऑफिसर म्हणून त्यांचा काळजीपणा आहे का? उपमहापौर म्हणतायत की थेट अश्विनी भिडे यांना 6 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. थेट असं म्हणतात प्रशासनावर ढकललं जात आहे. कारवाई करावा. महापौर आणि पालिका आयुक्त राजीनामाची मागणी. आम्ही ना आरोप प्रत्यारोपापेक्षा प्रामाणिकपणे वॉर्ड ऑफिसर तुमच्या समोर आलेत, उत्तरं देत आहेत. आपल्याला सत्य परिस्थिती हे काय आहे ती दिसली आहे. आता त्याचा मृत्यू झालाय, ही दुर्दैवी घटना आहे. आणि ज्या पद्धतीने इंटरलॉकिंग जाळ्या ह्या कॉन्ट्रॅक्टर ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट देतो त्यांनी का नाही लावल्या, आणि ज्याच्यावरती वॉर्ड ऑफिसर जरी असले तरी त्यांच्या डिपार्टमेंट वाईज जी लोक आहेत त्यांनी हे का नाही पाहिलं, हे पहिला प्रश्न आहे. कारण मागच्या वेळेला अमरापूरकर वाहून गेल्यानंतर आपण ती जाळी इंटरलॉक सिस्टम बसवली. माझं म्हणणं आहे, आम्हाला जेव्हा विचारताना 25 वर्षात काय केलं, किमान आम्ही केलंय ते तरी कंटिन्यू करा. इथे कोणालाही ब्लेम गेम नाही. आणि वॉर्ड ऑफिसर प्रामाणिकपणे तुमच्या समोर आले, ते उत्तर देत आहेत. ऐका, आम्ही त्यांना बाहेर आणलं. हा ठीक आहे. ऐका, प्रशासन जबाबदारी आहे, हा त्याच्या सिरियसनेस आपण ठेवूया. प्रशासन जबाबदार आहेच. आता उपमहापौरांनी पण दिलंय. आणि माझं म्हणणं आहे, ज्या पावसाळ्यापूर्वीच्या मीटिंग्स असतात ते ह्या वेळेला झाल्या नाहीत, या व्हायला पाहिजे होत्या. प्रत्येक नगरसेवकाकडनं तुम्हाला माहिती आली असेल रिक्स कुठे, हाय रिक्स कुठे, काय आहे. आपल्याकडे पद्धत आहे महापालिकेत, त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, त्याला ते बॅरिकेड लावायचे असतात झेंडे. आणि त्याच्यावरती मोठा पाऊस असेल तर तिथे व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये भरपूर कामगार घेतले जातात. या 4 महिन्यात ते उभे असतात, ते जाळीवरचा कचरा काढत असतात. या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. मात्र 4 अक्सर देखा गया है मनपा कोई हादसे के बाद ही क्यों जाती है? सर आप अपना पक्ष रखिए. सर अपना पक्ष रखिए. कैसे इकट्ठा हुई? सर आप वार्ड ऑफिसर है, अपना पक्ष रखिए. सर भाग्य मत अपना पक्ष रखिए प्लीज. सर अपना पक्ष रखिए. तर आता किशोरी पेडणेकर यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे. मगाशी TV9 मराठीशी बोलत असताना
त्यावेळेला सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की संपूर्ण प्रकाराला पालिका प्रशासनाचा कारभार 10 मिनिटं 10 मिनिटं थांबा. संध्या नांदवडेकर जे आहेत सहाय्यक आयुक्त त्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. मॅम तुम्ही पण एक अधिकारी आहात बीएमसीचे, तुमची काय प्रतिक्रिया याच्यामध्ये? काय राजीनामा देणार आहेत का? लोकांमध्ये घराची आहेत? कुठलीही गोष्ट घटना कसा बघायचा? साईड बघायची बीएमसी. अरे एक मिनिट, एवढी मोठी घटना नांदेडकर मॅडम, महानगरपालिकेच्या एवढ्या मोठ्या घटना होतात, माहिती पडत नाहीत का? मॅनहोलचे प्रश्न वारंवार समोर येत आहेत, कुठेतरी दुर्लक्ष करतात का जाणीवपूर्वक? मॅनहोल कव्हरच्या बाबतीत निश्चितच वरिष्ठ लेवलला सगळ्या स्तरावर आम्ही आतापर्यंत आढावा घेतलेला आहे. आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहे सर्व स्टाफला. पण आता प्रत्येक मीटिंगला मान्सूनच्या पूर्व आम्ही जवळजवळ 3 ते 4 महिने मॅनहोल कव्हरची तपासणी करतो. त्याची सर्वांकडून प्रत्येक जेईला, प्रत्येक त्या सब इंजिनियरला त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आपण फिक्स केलेली आहे आणि आपण जाळेही बसवलेले आहेत सर्व आतापर्यंतच्या. आता ह्या सगळ्या घटनेबद्दल नेमक्या कशा तुम्ही जाळ्या बसवल्या सांगताय, घटना घडतात कशा? आपण 100% जाळ्या बसवलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्याची मला चौकशी करावी लागेल आणि निश्चितच याच्यामध्ये आमचा कुठला स्टाफ जर दोषी असेल तर त्याच्यावर मी सक्त कार्यवाही करेन. तुम्ही सांगताय मॅडम, जर 100% जाळ्या बसवल्या तर ही काय 1% उघडी होती असं म्हणायचं का? मग आम्ही नाही तसं म्हणता येणार नाही. पण पावसामध्ये काय प्रॉब्लेम झाला त्याचा आम्हाला थोडासा आढावा घ्यावा लागेल, माहिती घ्यावी लागेल, चौकशी करावी लागेल आणि त्याच्यानंतर जर आमचा स्टाफ खरंच त्याच्यामध्ये एखाद्याची चूक झाली असेल तर त्यांच्यावर सक्त कार्यवाही करणार. निश्चितच दुर्घटना खूप वाईट एखादी झालेली घटना आहे. घडल्यानंतर फक्त कारवाई केली जाते, माणसाचा जीव जातोय, अमरापुरांकाचा जीव गेला, त्यानंतर खरं तर हे सगळं कॉन्ट्रॅक्ट काढलं. 2 वर्ष कॉन्ट्रॅक्ट नाहीये असं देखील सांगितलं जातंय. नेमकं ताळमेळ नाहीये का तुमच्यामध्ये आणि लोकप्रतिनिधीमध्ये? असं पण दिसून येतं समोर स्थळ. काही 6 दिवसापूर्वीच उपमहापौरांचं पत्र येतं, त्याच्यावर कुठली दखल घेतली जात नाही. ते थेट म्हणतायत की प्रशासनाची जबाबदारी आहे. तुम्ही म्हणतायत की आता आम्ही चौकशी करू, 100% जाळ्या बसवल्या. आम्ही काय ऑलरेडी प्रयत्न केलेला आहे. आम्ही ऑलरेडी 100% याचा चान्स करायचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही प्रत्येक मीटिंगमध्ये प्रत्येक वेळेस आमच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना आम्ही तिथे काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये कुठे मिसअप झालेला आहे तो आम्हाला माहिती घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते. एखाद्याचा जीव गेल्यानंतर तुम्हाला डोळे उघडणार असं म्हणायचं का? आणि असा विषयच नाही आहे. दुर्घटना झालेली आहे, त्याच्यामध्ये खूपच वाईट दुर्घटना आहे. खरंच दुःखाची गोष्ट आहे, वाईट आहे. परंतु आता याच्यामध्ये नेमकं काय घडलंय हेही माहिती घेणं गरजेचं आहे. मनपा कोई हादसे के बाद क्यों जाती है? ये जो लोगों ने काम किया बीएमसी के लोग थे, जो प्राइवेट लोग थे, वही चौकशी कर रहे हैं हम लोग. किसी आपको मालूम ही नहीं? मैं प्राइवेट कॉन्ट्रॅक्ट नहीं है. कॉन्ट्रॅक्ट वाले आहेत की कुठले आहेत हे तरी थेट सांगा. मॅम कारवाई किस तरीके से कॉन्ट्रॅक्ट वाल्यांनी केलंय काय? आमचे कन्सर्न स्टाफचे सांगतायत की त्यांनी कुठल्याही माणसाला लावलेलं नव्हतं, कुठल्याही यांना लावलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे आता ती माणसं कोण आहे त्याची आम्हाला चौकशी करावी लागेल. इस परिवार के सदस्य गया है, इसको नहीं, अभी सुबह हम लोगों को 12:30 बजे कॉल आया है कि यहाँ पे कुछ बीएमसी के लोग काम कर रहे हैं लेके,